नमस्कार मित्रांनो, मी राजश्री आणि तुम्ही पाहताय राजश्री अनफिल्टर्ड. आजकाल चर्चेचा विषय बनली आहे बीडची लुटेरी दुल्हन. 8 नवरे लुटले गेले आणि 9व्याची तयारी होती. मुलाला संशय आला आणि मुलीने मग त्या 8ही लग्नाचे प्रूफ त्याला दिले. बीडची ही बातमी वाचल्यावर लोक त्या लुटेरी दुल्हनला शिव्या घालतायत. काही लोक मुलांवर हसतायत, समाजात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटतायत, पण या सर्वात त्या बिचाऱ्या मुलांचा काय दोष? त्या 8 मुलांपैकी असेही काही मुलं असतील ज्यांनी आयुष्यभर कष्ट केले, आईबापाची सेवा केली, फक्त एका हक्काच्या संसाराचं स्वप्न पाहिलं, पण पदरी पडली फक्त फसवणूक. आज लग्नासाठी मुली मिळत नाहीयेत, पण त्यात त्या गरीब आणि सामान्य मुलांचा काय दोष? ज्यांनी कधी कुणाचं वाईट केलं नाही त्यांना आज लग्नासाठी माझ्या लग्नासाठी मोजावे लागतात. आम्ही स्थळ बघत होतो. माझे मामा, माझा समाजातील काही भाऊ, नराधमांनी ही मुलींच्या बातमी वाट्याला फक्त माझ्या अत्याचार आणि गावातील लग्न दंशन जुळवणाऱ्या दिले. एजंटला मिळाली. ज्या मुलांची लग्न तर ते माझ्या वेळेत घरी व्हायला आले. हवी होती त्यांची ते मला हसबंद बोलले, माझ्या ओळखून हे मामाला बोलले, एजंट्स माझ्या त्यांना भावाला जाळ्या बोलले, तोडतात. की आमच्याकडे घरची मुलगी आहे शेती विकून तिला किंवा लग्नाची. कर्ज काढून पोरं तर लग्नासाठी त्यासाठी पैसे तुम्हाला, भरतात आणि शेवटी पदरी येते 3.5 लाख ही रुपये द्यावा लुटेरी लागतात. दुल्हन. तर त्यांनी बीडमध्ये या तरुणाला संशय आला म्हणून ही टोळी पकडली गेली, नाहीतर अजून किती जणांचे संसार उघड्यावर पडले असते याचा हिशोबच नाही. आणि एक 3 या दिवसांनी लग्न मागचं करून झणझणीत त्यांनी सत्य मुलगी आहे आणली. का? कपाळकरण ते 2-3 आपणच दिवसांनी आहोत. उमापूर येथे ज्या उमादेवी मंदिरात हातांनी माझं काल लग्न लावून गर्भात मुली मारल्या, लग्न आज लावून त्याच दिल्याच्या नंतर हातांमध्ये काही दिवसांनी बायोडाटा घेऊन अख्खा एक महाराष्ट्र महिन्याभराने मुलगी द्या म्हणून म्हणून त्या मुलीची आई पण खोटी आणि दाखवली. हा म्हणजे बाजार आता मुलीच्या कुणामुळे आईकडे भरला? जायचंय. मुलगी शिकलेली नंतर त्यांनी हवी, खरी आई देखणी दाखवली. हवी, म्हणजे पण त्यांचं हुंडा कुठलाही सुद्धा हवा. एकदम या हव्यासा खोटा विश्वास पोटी म्हणजे मुलींच्या बापाने विश्वास कंबर कुठलाही बसली आणि ठेवण्यासारखं त्यांच्यावर निसर्गाचा नाहीये. समतोल ही जी बिघडला. टोळी आहे आज मुलींची त्यानंतर संख्या इतकी त्याच घटली आहे की 1000 परत आम्हाला मुलांमागे दाखवलं की 80 ते माझे 8 लग्न 100 झाले. मुलं मी स्वतःहून आजन्म आम्हाला अविवाहित कारण राहण्याची की वेळ आली आहे. 1-2 महिन्याच्या नंतर जेव्हा निघूनच जाणार गरज होती. हतबलतेत तिला असं काय बदलते जाता येणार. तेव्हा असे त्यामुळे जलाल तिने सांगितलं जन्माला आम्हाला की येतात. माझे 8 एजंटला लग्न झाले. 3 लाख स्वतः द्या, आम्हाला 4 proof लाख द्या, 5 लाख द्या, कशासाठी? दाखवल्याच्या नंतर फक्त एक बोगस हे त्याचं बायको proof. घरात आणण्यासाठी. आणि हे जे 8 समाजाचा लग्नाचं आहे ना, दुटप्पीपणा बघा. ज्या हे 8 समाजाला लग्नाचं मुलगी proof. नको होती आज तोच समाज हे 8 लाखो लग्नाचं रुपये proof. मोजून बोगस मुलींशी लग्न करतोय. गणेश आंदुरे आणि एक राधा विषारी आंदुरे वास्तव माझी हे केलेली पण आहे आहे. की काल आपण आणि माझी हुंड्यासाठी एकच मुलींना मागणी आहे. छळलं, आज त्याच त्या कर्माची फळं मुलीचं- आपण हा, भोगतोय. तिचं आज नाव आहे, मुलगी त्या मिळेना मुलीचं नाव म्हणून आहे लोक कुणाचंही भारती कुणालाही जितेंद्र गुमास्ते. ऐकून तिचं वय कुणाचंही आज रोजी ऐकून 19 वर्ष पैसे आहे. पण देऊन या लग्न अगोदर त्यांनी करतायत 8 आणि लग्न मग केली. लुटेरी त्या- दुल्हन त्यांचे त्या अगोदर दागिने त्यांनी पैसे आणि त्यांची 2023 अब्रू पासून लुटून त्यांच्यासोबत आहे. पसार आणि होते. 2023 बीडची ही घटना केवळ ही त्या टोळीचा गुन्हा नाही त्यांच्यासोबत 8 तर लग्न तो करून आपल्या माझ्याकडे आली, सुरक्षिततेच्या 9 लग्न व्यवस्थेचा करायला. आणि पराभव आहे. शेवटी जोपर्यंत सोनं, आपण दागिने मुलींना जे काही सुरक्षित केले ते वातावरण घरात देणार पैसे नाही होते. तोपर्यंत माझा चांगल्या भाऊ, मुलांना सुद्धा माझी आई, संशयानेच सगळे बघितलं पुण्याला जाईल असताना आम्ही दोघं आणि घरी त्यांची जायचो. फसवणूक तर होतच शेवटी यांनी राहणार. ओढून नेलं तिला आणि त्या माझ्या घरात निर्दोष 80,000 मुलांच्या रुपये संसाराची आणि राख रांगोळी जे होण्याला काही सोनं जबाबदार दागिने आपली ही ते बिघडलेली 6 व्यवस्था ते आणि पूर्णपणे घेऊन मानसिकता गेले. आहे. आता तरी जागे व्हा. माझी एकंदरीत आता 9 वळूया या लाखाची पसंती प्रकरणाच्या दुसऱ्या बाजूकडे. SP आता साहेबांकडे जी माझी एवढीच मुलगी मागणी आहे. लुटेरी दुल्हन म्हणून माझे हे फेमस गेलेले झाली पैसे आहे मला परत ती समोर मिळावे. आली आहे. तिने एक आणि व्हिडिओ बनवलाय आणि त्या मुलीचं मला नाव न्याय आहे मिळावा भारती गुमास. की ह्यांनी यांनी भारतीच्या सजा द्यावी. कबुलीने पोलिसांनाही त्यांचे धक्का जे काय बसलाय. कार्य केले यांनी. ती सांगते तिला माझी वडील मागणी अशी नाहीयेत, आहे SP घरी साहेबांना आई आणि की 5 जी बहिणी माझी आहेत. फसवणूक झाली एकुलता एक भाऊ आहे जो ही आणखी संगमनेरच्या इतराची होऊ नये. हॉस्टेलला आणि राहतो. ही जी बीड जिल्ह्यामध्ये स्वतःचं घर किंवा नाही, इतर भाड्याच्या घरात जिल्ह्यामध्ये राहून ही मुलगी टोळी संसाराचा गाडा फसवणूक ओढत ही होती. सक्रिय झालेली आहे. 3 यांना महिन्यांचे लग्न झालेले, निर्बंध एक करावा, लहान यांना बहीण आहे आळा जिची घालावा. 11वी पास माझी झाली एवढीच आहे मागणी आणि आहे. आई. राधा आंदुरे योगेश भारती शिंदे. सांगते की साहेब, मी गुन्हेगार नमस्कार. नाही, मला गुन्हेगार बनवलं गेलं. भारती शिर्डीची गुमास्ते, अर्चना पाटील माझं पूर्ण तिचा नाव. मुलगा मला बाप गणेश नाही, आंदुले फक्त आणि आई. राधा आंदुले 5 हे बहिणी आम्ही, आंदुले एक कुटुंब भाऊ या असतो टोळीने हॉस्टेलला भारतीच्या संगमनेरला. हतबलतेचा फायदा घेऊन बहिणींचे 3 बहिणींचे लग्न झालेले. तुझ्या भावाला एक मारून दिलेली, टाकू, तुझ्या आईला संभाजीनगरला जिवंत एक सोडणार दिलेली, नाही अशी तळेगावला एक धमकी दिलेली, देऊन येवल्याला. भारती घरी करून माझी हे फक्त काम करून मम्मी घेतलं आणि असं बहीण भारतीचं असते. म्हणणं आहे. त्यात विचार आमचं करा, घर एका स्वतःचं हतबल नाही, मुलीला लुटण्याचं मशीन भाड्याच्या बनवलं घरात गेलं. आम्ही राहत असतोय. भारती सांगते की त्यानंतर मी भारती गुमास्ते, तिच्या सपना आईचा किंवा गुमास्तेची तिच्या पोरगी. भावाचा किंवा तिच्या पण फॅमिलीचा या ह्या सगळ्या प्रकरणात कुठेच हात मॅटरमध्ये नाहीये. माझ्या दुसऱ्या बहिणीचा लग्नानंतर किंवा तिला माझ्या तिथेच राहायचं मम्मीचा किंवा होतं. तिला माझ्या ते घर भावाचा आणि तो नवरा काही आवडला. पण लांब पर्यंत तिने काही त्या पण टोळीकडे संबंध नाही. विनवणी केली की मला इथून अर्चना घेऊन जाऊ पाटील. नका, मला सन्मानाने ती जगू आमच्या द्या. पण त्या गावची. नराधमांनी तिला कोपरगावला पुन्हा तिचं कुटुंबाच्या जीवाचं आईचं भय घर आहे. दाखवून खेचून आणलं. आणि ती तिथं शिर्डीत आणि असे एकामागोमाग एक तिचे 8 लग्न लावले. राहत्याला अखेर राहते 9व्या ती, पण लग्नात तिच्या तिला आईचं संधी घर, मिळाली. तिने माझी जीवावर ते मम्मी उदार ते होऊन राहतात आपल्या तिकडं नवऱ्याला सगळी कोपरगावला. रियालिटी विथ अर्चना तिने स्वतःहून हा आणि बाजार तिचं उघड पोरगं केला असं तिचं सागर. म्हणणं आहे. विचार करा, तिला या आणि टोळीच्या गणेश तावडीतून आंदुले सुटायचं होतं आणि म्हणून त्याची तिने बायको स्वतःचा हा राधा प्रवास आंदुले, पोलिसांपर्यंत त्याची बायको पोहोचवला. गणेशची. हे 2 पण जण आणि ते ज्यांनी 2 तिला जण धमकावलं, मिळून ज्यांनी मला तिला धमकायचे, विकलं, तू जर लग्न ते नाही केलं तर आम्ही असं करू, अर्चना असो, तुझ्या भावाला सागर मारून असो टाकू. किंवा कारण मग की तो आंदुले राहतोय कुटुंब असो. संगमनेरला.
हॉस्टेलला अजूनही शिकायला काय मोकाट मला आहेत बाप का? नाही म्हणून कोणी लक्ष देऊ भारती शकत सारख्या नाही. किती मुलींना अशा त्याच्यामुळे टोळ्यांनी मला आपल्या जाळ्यात त्यांच्या ओढलं असेल? धमकीमध्ये हा मी असा आलेली. आहे आपल्या यांनी समाजाचा. माझं जबरदस्ती जोपर्यंत 8 आपण लग्न लावले. मुलींना सुरक्षित मी वातावरण पहिल्या देणार ठिकाणी नाही, त्यांनी मला जोपर्यंत त्यांच्या मनाने स्त्री पुन्हा काढून हट्ट आणली. थांबणार जेव्हा नाही, दुसऱ्या जोपर्यंत ठिकाणी त्यांनी माझं लग्न नराधमांना लावलं, भरचौकात मी फाशी त्यांना मिळणार म्हटले नाही, की तोपर्यंत किमान असे इथं तरी मला लग्नाचे बाजार राहू द्या, मांडले चांगलं आहे, जातात. मला राहू द्या, मला आज राहायचंय. भारतीचा बळी त्यांनी दिला मला गेलाय. धमकी दिली उद्या की तुमच्या तुझ्या आमच्या भावाला घरातल्या मी मारून मुलींनाही ही टाकू, टोळी तू लक्ष जर करू नाही आली तर. शकते. ह्या चौघांनी मिळून मला फसवणूक धमकी फक्त दिली. त्या मुलांची मग मी झाली घाबरली नाही, आणि तर परत फसवणूक हेच मला माणुसकीची घ्यायला झाली आले. आहे. चौथ्या दिवशी तुम्हाला आले काय जसं वाटतं, की भारती मुलीचं खरंच लग्न गुन्हेगार आहे की झाल्याच्या नंतर परिस्थितीची सत्यनारायण शिकार होतं. आहे? दुसऱ्या आणि तिसऱ्या अशा दिवशी टोळ्यांना मुलगी काय शिक्षा व्हायला हवी? माहेरी कमेंट्स मध्ये जाते. नक्की तसेही सांगा मला आणि वेळ हा आली. व्हिडिओ इतका त्यानंतर शेअर मी त्या करा की त्या लोकांना खऱ्या लय वेळेस सूत्रधारांपर्यंत कॉन्टॅक्ट पोलिसांचे करायचा हात प्रयत्न केला, पोचले पण यांनी पाहिजेत. मला चौघांनी काहीच नाही बीडची करून लुटेरी दिलं. दुल्हन यांनी ही मला फक्त नुसतं एका दबावामध्ये तुझ्या टोळीची आईला गोष्ट मारू नाही, नाही तर भाऊला ही मारू. आपल्या आणि मी समाजाच्या घाबरली याच्यासाठी बिघडलेल्या की आमच्या समतोलाची घरात किंमत माणूस आहे. नाही. तिघं बहिणी वर्षानुवर्ष तिघं नवऱ्याच्या मुलींकडे घरी राहते ओझं आणि घरी म्हणून फक्त पाहिलं मम्मी गेलं, आणि हुंडा दिदी मागितला असते गेला, माझी. ती आता 11वीला सुरक्षितता आहे, हिरावली तिच्या गेली 11वीचे पेपर आणि आज संपले. ह्या परिस्थिती दोघी आणि अशी भाऊ आली माझा की संगमनेरला अनेक राहतो. तर सामान्य यांनी मुलं मला लग्नासाठी माझ्या दलालांच्या आईची जाळ्यात बहिणीची आणि अडकतायत. भावाची धमकी दिलेली का ज्यांनी यांना तिघांना आयुष्यभर आम्ही कष्ट मारून टाकू केले, तू जर आई आमचं ऐकलं वडिलांची नाही सेवा तर. केली, यांनी साध्या माझी संसाराचं जिंदगी बरबाद स्वप्न केली. पाहिलं, पण त्यात त्यांच्याच 8 भावनांचा लग्नांमध्ये मी बाजार मांडला सक्सेसफुल जातोय. नाही ही झाले. फक्त फसवणूक 9व्या नाही, लग्नात तर मी समाजाने सक्सेसफुल झाले स्वतःलाच की दिलेली ही माझ्या शिक्षा नवऱ्याला आहे. आयडी व्हिडिओ भेटली आवडला इंस्टावर. असल्यास नक्की शेअर करा. त्यानंतर तरी पण चॅनलला त्या बिचाऱ्यांनी सबस्क्राईब मला करा. आपणवलं. पुन्हा भेटूया मला अशा सगळं म्हणे तुम्हाला सोशल सगळं खरं खरं रियालिटीच्या सांग, मी अजून तुला एका सोडत विषयावर. नसतो. धन्यवाद. आणि एक जोडीदार मला पण असा हा विषय